नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आनंद वार्ता धडकली आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचं आश्वासन गेल्या वर्षी राज्य सरकारनं विधानसभेमध्ये दिलं होतं. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात देखील याविषयीची तरतूद करण्यात आली होती. तर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्र तयार ठेवणं अत्यावश्यक आहे. तर सरकारनं वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आणि नियमांनुसार त्याची पूर्तता करणं देखील आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्री स्टॉकवरती नाव नोंदणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणं सगळ्यात प्रथम आवश्यक आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी ही मोठी घोषणा केली आहे. या दिवसात ते म्हणाले की येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच अगदी आनंदून गेलाय. मृगाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या डोईवरचा कर्जाचा बोजा कमी होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली होती. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचं पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बँकेनं दिलेलं 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना देखील, तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना देखील मोठा फायदा होईल. सध्या अनेक जिल्हा आणि मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल. त्यांचं येणं मोठी थकबाकी वसूल होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्ज देखील माफ होईल. थकीत कर्ज शासन भरणार असल्यानं बँकांची वसुली देखील होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तर थकीत कर्ज खाती निरंक होणार असल्यानं बँकेची देखील पत सुधारायला मोठी मदत होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कर्जमाफीची अखेर आनंद वार्ता आलेली आहे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये कर्जमाफी केली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.